जेवणासाठी, नाश्त्यासाठी किंवा झटपट होणारा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक असा आज आपण बाजरीचे पीठ आणि मेथीचा वापर करून बाजरीचे धिरडे बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज इथं स्टेप बाय स्टेप मी पूर्ण रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी इथं 1 वाटी मेथी घेतली। मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे अर्धी पेंडी मेथी आहे। हे मेथी जे आहे ते थोडीशी मीडियममध्ये बारीक चिरून घ्यायचं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल। तर अशा प्रकारे मेथी चिरून झाली आहे सर्व। याच्यामध्ये मी इथं 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। कोणत्या पण एका वाटीचं माप घ्यायचं आहे। मी अंदाजे 1 वाटी होती त्या वाटीच्या मापाने घेते। तर हे 1 वाटी आणि हे 2 वाटी, आणि 2 वाटी बाजरीच्या पिठासाठी 1 वाटी बेसनचा वापर केलेला आहे। ज्या वाटीने बाजरीचं पीठ घेतलंय त्याच वाटीने बेसनचा वापर केलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचाला थोडंसं कमी हळदीचा वापर केलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले ते टाकायचं आहे। या ठिकाणी मी इथं 1 ग्लास पाणी दाखवलंय, पण 1.5 ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे। पाण्याचं वापर जे आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, तर थोडं थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे बॅटर तयार केलं आहे। तर याच्यावरती आपण तडका देणार आहोत। त्यासाठी पॅनची कढई ठेवली, मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की थोडेसे जिरे, त्याच्यानंतरनं अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, 2 चमचे तिळाचा वापर करायचा आहे। चांगल्या प्रकारे मीडियम गॅस करून तळू द्यायचं आहे। गॅस बंद करूया, आणि ही फोडणी तळी गेली की हे जे बॅटर तयार केलं ना याच्यावरती ओतून घ्यायचं आहे, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पीठ जे आहे ते घट्ट वाटतंय, म्हणून मी अजून एक अर्धा कप तरी पाण्याचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे हे बॅटर तयार व्हायला पाहिजे। तर आपण धिरडे करायला घेऊया। त्याच्यासाठी पॅनचा तवा ठेवला आहे, म्हणजे डोश्याचा तवा। थोडंसं तेल टाकायचं आहे, तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। पळीच्या साह्याने 2 पळी मी इथं बॅटर टाकते, अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे। जास्त पण पसरवायची गरज नाही आहे। ज्या प्रकारे आपण उत्तप्पा वगैरे करतो ना तेवढ्या साईजमध्ये पसरून घेतलेला आहे। त्याच्यानंतरनं मी इथं अजून एक्स्ट्रा 2 चमचे तीळ घेतलेला आहे। आवडीनुसार हे पण कमी जास्त करू शकता। तीळमुळे चवीला पण छान लागतं, दिसायला पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं, त्याच्यामुळे याचा वापर केलेला आहे। एखादा मिनिटभर खालच्या साह्याने भाजलं की दुसऱ्या साईडने पण परतून घ्यायचं आहे, आणि चमच्याच्या साह्याने दाबून चांगल्या प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅस मी मीडियमवरती करूनच इथं भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला धिरडा तयार आहे। सेम याच प्रकारे आपण राहिलेले धिरडे करून घेणार आहोत। या ठिकाणी मी इथं बाजरीच्या पिठाचे धिरडे दाखवलेत। बाजरीचं पीठ जर नसेल, तुम्हाला हवा असेल तर ज्वारीचं पीठ पण वापरू शकता। तर अशा प्रकारे बाकीचे सर्व मी धिरडे करून घेते, हे पण परतून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे मी इथं फक्त 4 धिरडे करून दाखवलेत, पण जेवढं पिठाचं प्रमाण घेतलं ना त्याच्यामध्ये एक 7 तरी धिरडे होतात। तर हे धिरडे कसे झाले ते तुम्हाला दाखवते। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। तर बघू शकता लालसर असा रंग आलेला आहे, छान प्रकारे करपूस असं भाजून झालेलं आहे। अशा प्रकारे झटपट असा आपला धिरडे तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।